नॉन स्ट्रायकर कोण आहे भैया? दोघी संघांच्या 12वा प्लेयरने इकडे यायचंय, स्कोर कार्ड करे. प्रकाश आहेत स्ट्राईकला, पहिली ओव्हर घेऊन येत आहेत कार्तिक चौधरी. पहिला चेंडू उडवलाय, हवेत आहे चेंडू, खेळाडू चेंडूच्या जवळ पण सीमारेषे पहार. पहिल्या चेंडूला दणदणाट छक्का, चांगला शॉट खेळलाय. पारोड्याचे स्टार प्लेयर दर्शन दादू यांचं सुद्धा स्वागत. दुसरा चेंडू चांगला पटकला जागेवर, मिस फील्ड पाहायला मिळाली तिथं कुणाल चौधरी यांच्याकडनं. दोघी संघाचे जे कप्तान आहेत त्यांनी लक्ष ठेवायचंय की एका इनिंगला 35 मिनिटं वेळ आहेत, त्यामुळे कोणीही लफडेबाजू करू नये. तिसरा चेंडू स्क्वेअरच्या दिशेने जोरदार उडवलाय, पुन्हा षटकार. दुसरा केसला या ओव्हर मध्ये, चांगला जोरदार षटकार खेचलाय आणि चांगला लंबा सुद्धा मारलाय प्रकाशाने. चांगली फलंदाजी करतात. भोला चौधरी, राजू भाऊ सुद्धा आलेत. प्लॅनिंग मध्ये काही चेंज करावं असं वाटतंय आणि नक्कीच पुढच्या चेंडूला आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा निर्णय, वाईट बॉल. चांगला कट केलाय पॉइंटच्या दिशेने, चौकार. चांगली बॅटिंग करतायत प्रकाश चौधरी. हवेत चेंडू होता, मात्र फिल्डर पासून थोडा लांब होता. नक्कीच प्रकाशची विकेट इथं महत्वाचं वाटते. जर प्रकाशला त्यांनी तंबूत परतवलं तर टीम पुन्हा जोरदार वापसी करेल. पटकला, पुन्हा त्याच दिशेने मारायचा प्रयत्न होता पण पंचांचा निर्णय आला, वाईट बॉल. 18 धावा आलेल्या आहेत. चांगला सपोर्ट मिळतोय, कोई बात नाही, कोई बात नाही. कुणाल अजून फिरवलाय त्याच दिशेने, स्क्वेअरच्या दिशेने षटकार. चांगली बॅटिंग करतोय प्रकाश. एक चेंडू अजूनही शेष, 24 धावा झालेल्या आहेत. अंपायर अशफाक बागवान सर यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद. शेवटचा चेंडू, चांगला थ्रो, पंचांचा निर्णय. इम्रान बागवान लेग पंच आमचे. आणि ओव्हरची समाप्ती झालेली, 25 धावा झालेल्या आहेत. नंदनी ट्रेडिंग कंपनी या टीमच्या. जोरदार बॅटिंग केली प्रकाश यांनी. धरणगाव एक्सप्रेस भोला चौधरी आलेले आहेत. टीम साठी काहीतरी जादू करावी लागेल त्यांना. या ओव्हर मध्ये 1 किंवा 2 गडी तरी बाद त्यांना करावे लागतील आणि नक्कीच प्रकाश यांची विकेट खूप महत्वाची ठरेल.
उडवलाय मिड विकेटच्या दिशेने षटकार. क्या बॅटिंग कराल वा. चांगली बॅटिंग करतोय प्रकाश. ते बोलतो ना आपण, मेरी चलती तो तेरी क्यू चलती. चांगली बॅटिंग प्रकाश चौधरी. चार षटकार मारलेत आतापर्यंत आणि एक चौकार खेचलाय प्रकाशाने. पुढचा चेंडू. चांगला चेंडू, चांगला चेंडू. सम्मान दिलेला आहे प्रकाशाने. 1 रन साठी वळवला आहे. स्ट्राईकला आलेत आता गजू, लेफ्ट हँड बॅट्समन. तिसरा चेंडू घेऊन येत आहेत गजूसाठी बोला चौधरी. पुलटा चेंडू. रनआउटचा चान्स, पण थ्रो थोडा हलका फेकला भावेशांनी. आणि प्रकाश रनिंग बिटवीन द विकेट चांगलेच तेज आहेत. प्रकाश पंचांचा निर्णय पुन्हा वाईट. काही वेगळा करण्याचा प्रयत्न होता प्रकाश यांचा. देखता भजी मागता जलवी असा प्रयत्न आपण म्हणू शकतो. हवेत आहे चेंडू समोरच्या दिशेने, लॉंग ऑफच्या दिशेने. प्लेयर पाहतच राहिला आणि पुन्हा एक दणदणात षटकार. काय बॅटिंग करतो यार. पुन्हा वाकलेत. हवेत चेंडू. राजूभाऊ भोलाने जबरदस्त झेल आणि जी विकेट पाहिजे होती ती नक्कीच मिळवली आहे भोला चौधरी यांनी. चांगले बॅटिंग केले प्रकाशांनी, जोरदार बॅटिंग. एक चेंडू अजूनही शेष आहे या ओव्हरचा. नक्कीच चांगली जोरदार सुरुवात दिलेली आहे प्रकाश यांनी आपल्या टीम साठी. कपिल आले पुढचे बॅट्समन नेफानागरचे आणि पारोडा गावाचे सुपरस्टार WWE वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियन दादू आमच्या बरोबर आहेत. त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत. चांगली बॅटिंग केली आहे, जोरदार बॅटिंग केलेली आहे. चांगली सुरुवात आपण दिलेली आहे प्रकाश दादा आपल्या टीम साठी. कपिल मन्या ब्रदर्स. शेवटचा चेंडू. टिंब टिंब का बोल दो फास्ट. शेवटचा चेंडू बोला चौधरी. पटकलाय चेंडू. चांगला शॉट खेळला यार. 1 नंबर शॉट. पॉइंटच्या वरतून चांगला चेंडू खेचला होता. छोटा चेंडू होता पण चांगला खेचलाय. ओव्हरची समाप्ती झालेली. 2 ओव्हर. 44 धावा झालेल्या आहेत. नंदनी ट्रेडिंग कंपनी या संघाच्या जोरदार सुरुवात मिळवली आहे आणि नक्कीच प्रकाश यांचं चांगलं योगदान ठरलं या 2 ओव्हरींमध्ये. च्या इजायल शेकोले लागेत पिजा. माइंड गेम के उस्ताद म्हणून ओळखले जातात आमचे राजूभाऊ भोलाने आणि नक्कीच काहीतरी माइंड गेम इथं ते करतीलच. कुणाल आले तिसरी ओव्हर घेऊन. नरेंद्र दादा यांचं सुद्धा मनापासून स्वागत.
तिसरी ओव्हर घेऊन येत आहेत कुणाल चौधरी. गजू तयार आहेत हल्ला बॉल करण्यासाठी. पहिला चेंडू वडवला 1 रन साठी. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली तिथं. दुसरा चेंडू कपिल तयार आहेत. दुसरा चेंडू उडवलाय. काय जोरदार षटकार मारलाय यार. लंबा मारलाय जपून मारलाय कपिल याने. दंदनाती छगडी. चांगली बॅटिंग करतायत टॉप ऑर्डरचे प्लेयर नंदिनी ट्रेडिंग कंपनी संघाचे. आणि प्रकाश यांनी जी सुरुवात दिली ती नक्कीच पुढे नेतील गजू आणि मन्या. माफ करा कपिल. नक्की जेवढा पेसने टाकाल तेवढा जोरात चेंडू बाहेर निघेल. पंचांचा निर्णय वाईड बॉल. पंच सुद्धा खूप चांगली मेहनत घेत आहेत. एवढं सोपं नसतं 45 डिग्रीच्या तापमान मध्ये दिवसभर उभं राहणं हे सोपं नसतं. हवे ते चेंडू समोर आहे आणि षटकार. काय बॅटिंग करताय यार. चांगली बॅटिंग करतायत. आधी प्रकाश गेला त्यानंतर आला कपिल आणि कपिल करतोय क क क कपाशी. अजून एक आणि हवे ते चेंडू. बोला चौधरी चांगला झेल घ्यायला पाहायला भेटला आपल्याला आणि नक्की चांगली वापसी केली कुणाल चौधरी. आणि कपिल यांनी जोरदार श्रीखंडाचा दाब घेतला होता. त्यांचे प्लेयर इथं सांगतायत आणि जोरदार सुरुवात दिलेली आहे त्यांनी आपल्या संघासाठी. च्या इजायल शे खोले कधी लागी तर पोट बरीसन पिऊ शकतस. च्या कडक आहे भाऊ च्या कडक आहे. लगाव दम मिटाव गम. 58 धावा झालेल्या आहेत. 2 गडी बाद. 58 धावा 2 गडी बाद. नंदिनी ट्रेडिंग कंपनी या संघाच्या. च्या वाले भाऊ इकडे कॉमेंट्री बॉक्स कडे यायचंय. चाय चाय चौधरी चाय. दीपक भाऊ यांचं सुद्धा जोरदार. पुढील बॅट्समन आले आहेत खुकार दिसत आहेत. चांगली वापसी स्क्वेअरच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न होता पण लेट झाले. राजू भोलाने आमचे सिनियर प्लेयर राजू भोलाने भोला चौधरी कुणाल चौधरी तसेच आमचे अजय चौधरी सुद्धा. चांगला चेंडू चांगली वापसी पाहायला मिळाली आणि पंचांचा निर्णय. ओव्हरची समाप्ती 3 ओव्हरच्या समाप्तीवर 2 गडी बाद 58 धावा नंदिनी ट्रेडिंग कंपनी या संघाच्या. लाईट चालू करून द्यायचे लाईट वाले भाऊ. लाईट चालू कर द्या. चौथी ओव्हर घेऊन येतात राजू भोलाने आणि गजू तयार आहे. पहिला चेंडू उडवलाय लॉंग ऑनच्या दिशेने. कुणाल चौधरी चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. चांगला चेंडू टाकला होता
बाहेर चेंडू फेकला होता राजभाऊ यांनी बॅट पासन दूर. अलटून पलटून मारण्याचा प्रयत्न आणि त्याच्यात यशस्वी झालेले आहेत फलंदाज. चांगला जोरदार फटका फिरवला होता त्यांनी. सागर चौधरी यांनी. पुढचा बॉल मिडविकेटच्या दिशेने वळवला आहे. चौसष्ट धावा झालेल्या आहेत. राजूभाऊ चौधरी चांगली वापसी पाहायला मिळाली आपल्याला या 2 चेंडूंमध्ये. पुढचा चेंडू अजून चांगला बॉल पण पंचांचा निर्णय वाईट बॉल. लाईट वाले भाऊ आपले लाईट चालू करून द्यायचे. फिरवला आहे लॉंगॉनच्या दिशेने 1 रनांसाठी. चांगली ओव्हर टाकतायत राजभाऊ बोलाने. कटर पाहायला मिळाला आपल्याला तिथं. लेग कटर राजभाऊ यांच्याकडनं. 4 ओव्हर 66 धावा. 2 गडी बाद. नंदनी ट्रेडिंग कंपनी या संघाच्या या ओव्हर मध्ये चांगला कमबॅक केलेला आहे. सहासष्ट धावा झालेल्या आहेत 4 ओव्हर. चांगला चेंडू, चांगली वापसी, फिरवण्याचा प्रयत्न होता, जोरदार फटका घेण्याचा प्रयत्न होता गजू यांचा, पण पेसने ते बीट झाले. धरणगाव एक्सप्रेस. छोटा बॉल
आकाश यांनी थ्रो मारला होता. अठ्ठ्याऐंशी धावा झालेल्या आहेत नंदिनी ट्रेडिंग कंपनी या संघाच्या. एकोणनव्वद धावा झालेल्या आहेत. 90 धावा करायच्या आहेत स्टार पॅलेस या संघाला आणि चांगला कमबॅक पाहायला मिळाला आपल्याला स्टार पॅलेस या संघाकडनं. कारण नंदिनी ट्रेडिंग कंपनी या संघाचे 2 ओव्हर
नक्कीच ठरेल. कपिल तयार आहेत, राधे सुद्धा तयार आहे, पंच सुद्धा तयार आहेत. पहिला चेंडू कपिल, चांगला चेंडू, चांगला चेंडू, सन्मान दिलेला आहे राधे यांनी. कैवल्य डेव्हलपर्स या संघाचे कप्तान राम जबरदस्त प्लॅनिंगच्या हिशोबाने चालतायत. पुढचा चेंडू, हवे ते चेंडू आणि झेल सोडलेला आहे. मिस फील्ड तिथं पाहायला मिळालेला आपल्याला. आणि राधे भाऊ यांची विकेट केवढी महत्वाची ठरेल हे नक्कीच राधे भाऊ दाखवतील. हातात चेंडू होता पण झेल टिपला गेला नाही आणि शास्त्रीय कारणे द्या असं झालंय तिथं. राधे भाऊ जोरदार वापसी करतील. रिव्हर्सिप खेळण्याचा प्रयत्न होता राधे भाऊ यांचा. चांगली बॉलिंग करतायत, चांगल्या टप्प्यावर बॉलिंग करतायत कपिल. पुढील सामना, पुढचा बॉल पुन्हा डॉट. चार लगत चार चेंडू डॉट झालेले आहेत राधे भाऊ यांच्याकडनं. नक्कीच दोन शब्द तरी बोलावेच लागतील. चार चेंडू डॉट झालेत आणि पॉवर प्ले चालू आहे. पॉवर प्लेचा फायदा नक्कीच घ्यावा लागेल स्टार पॅलेस या संघाला. उडवलाय राधे यांनी. चांगला प्रयत्न होता, चांगला प्रयत्न होता पण षटकार. गोपाल यांच्याकडनं चांगला प्रयत्न पाहायला मिळाला आणि जोरदार वापसी केलेली आहे राधे यांनी. लॉंग ऑनच्या दिशेने उडवला होता. राधे राधे रिव्हर्सिप. काही गरज नाही, काही गरज नाही. समोर चांगली बॅटिंग करतायत तर रिव्हर्सिप खेळण्याचा काही प्रयत्न नाही, काही करण्याची गरज नाही. आणि ओव्हरची समाप्ती झाली आणि 1 ओव्हर 6 धावा स्टार पॅलेस या संघाच्या. नक्की जायरानी मा बोलसूत. संकेत येले पुण्यवर लैसन आणि कार्तिक तयार. बल्ला हा माऊ चल रहा, जोरदार जमीन चटाव. जोरदार सपोर्ट टेसले भेटी राहणार कार्तिक दादाले. बॅटिंग म्हणे कार्तिक भाऊ. संकेत लयले दुसरी ओव्हर ना पहिला बॉल. पटका आणि पुन्हा रिव्हर्सिप खेळण्याचा प्रयत्न होता आणि पंचाचा निर्णय येले वाईट बॉल. बोबड्या सुद्धा मॅचचा आनंद घेताना. पहिला चेंडू दुसरी ओव्हरचा पटकलाय, रिव्हर्सिप खेळलाय, चौकार. चांगली बॅटिंग करतोय. जर आउट टिकी गया तर नक्कीच समोर टीमले गैरा ताण पडी. जोरदार बॅट्समॅन आहे कार्तिक चौधरी आणि काहीतरी चेंजेस करना पडतील बॉलिंग टीमले. द मॅन फ्रॉम MP मध्य प्रदेश.
एकच बॉल मा अफरातफरी काढ टाकी बॅट्समननी. जबरदस्त बॅटिंग. एकच बॉल मा. हवामा चेंडूचे आणि तडे थोडी जामल चॅपल आणि वेगळा शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. भांडी कशा शॉट खेळण्याचा प्रयत्न होता पण नक्कीच बाई माहेरतून रिटर्न ही झाली होती. त्यांना भांडा काही घसता होणार नाहीत. राधे तयार. राधेने उडा मा चेंडू हा माशे 2-3 कलू कतडे असेल आणि टप्पा पडणं आणि जबरदस्त चांगली कॅच. जबरदस्त त्यांना सेलिब्रेशन करणार प्लेयर आणि विकेट पडलेली आहे स्टार पॅलेस या संघाची. पुन्हा बॅट्समन येले कुणाल आणि चांगली बॉलिंग करा ना संकेत. कमबॅक देखाले भेटी राहणार आपले. कुणाल तयार छे संकेत सुद्धा तयार छे. तथा चेंडू फेकी दादा कलुकस नियम होता दादा. पुन्हा बॉल स्क्वेअर ना दिशाना मारेल छे आणि पंचस ना निर्णय देखालेच भेटे आणि पंचस दिले चौकार आणि पहिलाच बॉलले चौका मारेल छे आमना भाऊ कुणालने. आणि क्रिकेट हाई खेळ हा वेगळंच रास हाई प्रेम रास. आणि देखाल गे तर भाऊ नंदुरबारतून अडे केवालेले सोपं नाहीये एवढी ट्रॅव्हल करीसन येणं. बाकी ना प्लेयर एमपीतून येलेत. रिव्हर्शिप केवाना प्रयत्न होता आणि पंचस ना निर्णय पंचांचा निर्णय आलेला आहे. पंचांचा निर्णय अंतिम असेल. आणि पंचांचा निर्णय बदललाय. एक चेंडू अजून 6 आहे ओव्हर ना दुसरी ओव्हर ना आणि समायचं घेणं पडेल. नेमका शॉट मारणं पडेल वाकी उकी चालाव नाही अडे. उडायले कवर दिशामा हवामा चेंडू होता 2-4 कलुक बॉल ना मागे आणि जामल चॅपल देखाले भेटणे मिस फील्ड ना बादशाह बिदडे होतात आणि ओव्हरची समाप्ती वहिनी आणि स्कोर वयलचे स्टार पॅलेस या संघाना 2 ओव्हर 20 धावा 1 विकेट.
हॅलो, पुढील सामना कैवल्य डेव्हलपर्स वर्सेस शिव शीतल फाउंडेशन. दोघी संघांचे जे कप्तान आहेत त्यांनी टॉस का बॉस या मंचाकडे यायचंय. वेळेचं बंधन असू द्या. कैवल्य वर्सेस शिवशक्ती फाउंडेशन. शिवशीतल माफ करा. आणि आमचे परम मित्र लक्ष्मण तेली उर्फ चेतन तेली सुद्धा आलेले आहेत. द मॅन फ्रॉम धरणगाव हनुमान नगर. पुण्य ओव्हरला आहेत कपिल आणि कार्तिक तयार छे. जोरदार बॅट आपटीरा नाम ना भाऊ कार्तिक. उडाले बुडगा टेक शॉट. भाऊ तर शेतडे आणि जेल सोडा भाऊने. काही वेगळंच देखाले भेटणं. पुशअप माराना प्रयत्न होतात भाऊना आणि पंचसना निर्णय देखायला भेटेन. पंचसनी दिले षटकार. थर्ड अंपायर माफ करा. कैवल्य डेव्हलपर या संघाचे प्लेयर चांगली मेहनत घेत आहेत. षटकार देण्यात आलेला आहे. नो लुक 6 होता म्हणे हो. हा बिंदे का आंधी बौरी. पुन्हा मारेले त्याच दिशा जोरदार. काय बॅटिंग करा ना यार. जोरदार बॅटिंग कार्तिक चौधरी याच्याकडून देखायला भेटणार. 2 बॅक टू बॅक लाई दिलेत भाऊनी. जोरदार. मी तर बोललो होतो जर कार्तिक चाली गया तर कटी पतंग नक्की हुआ उस सामनामा. कारण की जी पतंग कटी ती कोलेच सापडावनी. अजून एक उडवला हवेचे चेंडू. भाऊ तयार आहेत गोपाल दादा आणि चांगला झेल घेतलाय गोपाल भाऊ यांनी. कार्तिक यसले तंबूमा परत न पडी. 2 बॅक टू बॅक लावा नंतर 32 रन व्हायलेत. 58 रन अजून पाहिजे. 33 बॉल मा 58 धावा लागी राहणार. तेहतीस चेंडूस मा 58 धावा करण्याचे स्टार पॅलेस हाऊस संघले. भोला चौधरी जायलेत आणि समायसन खेळणं पडीन. भोला चौधरी टीमले जिकाडासाठी घाई करणी पडावणे आणि त्यासना प्लेयर्सना सुद्धा हाऊस संदेश आरामतून क्या लाईट लिहिल्या. 33 मा 58 पाहिजे. 5 8. कपिल कडून बी चांगली वापसी देखायला भेटणे. 2 लागानंतर सुद्धा त्यांनी तडेच बॉल फेका आणि फड दिले भेटणं मेहनत न. शिव शीतल वर्सेस
कैवल्य डेव्हलपर्स या संघाने लवकरात लवकर जे कप्तान आहेत त्यांनी टॉस साठी यायचंय. टाइमपास कोणीही करू नका, वेळेचं बंधन असू द्या. 34वा अनाउन्सिंग झालेली, यानंतर डायरेक्ट सामना बाय देण्यात येईल. रनआउटचा चान्स कुणाल न पाताच पडाले होते. 32-58 लागी राहणार. बोला चौधरी बॅटिंगले आणि बोला चौधरी शेवटपर्यंत घेणं पडेल, समायसन घेणं पडेल. चांगला बॉल, चांगला बॉल, जबरदस्त बॉलिंग करा ना कपिल भाऊ सुद्धा. नेपानगरतून येले भाऊ बी, कम नका समजा भाऊले. दोन्ही बॉल चांगला जोरदार टाकत. 31-58. उडायले स्क्वेअर ना दिशामा 1 रन साठी. ओव्हरनी समाप्ती. 3 ओव्हर 33 धावा स्टार पॅलेस या संघाच्या आणि 30 चेंडू मध्ये 57 धावांची आवश्यकता आहे. थोडा थंडा पड जायला सामना. नक्कीच मॅच मा तरंगत लयतीन खेळाडू. पस्तीस मिनिटं आहेत आपल्याला, लवकरात लवकर चालू करायचं आहे, वेळेचं बंधन असू द्यायचंय. आणि बॉलर आले आहेत केडी. 30 मध्ये 57 धावा लागत आहेत बॅटिंग संघाला. कुणाल आलेत बॉलिंग एंडला. 30 चेंडू 57 धावा. बोला चौधरी तयार. फुलटॉस चेंडू हवामाशे बॉल आणि जोरदार षटकार. जोरदार खेचा होता, जसा पाहिजे तसा बॉल उन्हा नाही बॅटवर. एकोणतीस मा अजून बी 51 लागी राहणार. समायसन खेळणं पडेल. फिरावा, जोरदार फिरावा. मिड विकेट ना दिशाમાં बॉल जायला છે आणि चांगली फिल्डिंग देखाल भेटणी दडे. चांगली वापसी कुणाल यासनाकडून आणि स्ट्रायकर एंडले सुद्धा कुणाला येईल છે. कुणाल वर्सेस कुणाल चालू છે અત્યારે. पुन्हा बॉल, पटका आणि उडावा दिले स्क्वेअर ना दिशामा. पंचेस ना निर्णय देखाले भेटी आणि पंचेस ना निर्णय येईल છે चौकार. स्क्वेअर ना दिशामा चांगला किराणा कुणाल. शेचाळीस लागी राहणार अजून 26 मा. पंचेसना निर्णय वाईड बॉल.
माराना प्रयत्न होता मीच जाया. जर स्टार पॅलेस हा संघ विजय जाया तर तेसनी मधना इंटरव्ह्यू आणि हारणार तर इन टीम हा संघ नक्कीच सेमीफायनल मा प्रवेश करी. क्वार्टर फायनल माफ करा. मागे मारा स्क्वेअर ना दिशा मारा आणि तडे कोणीच रोखू शकतो आणि कोणतीच ताकद तडे रोखू शकतो. आणि बोला चौधरी चांगली बॅटिंग करा ना, जोरदार बॅटिंग करा ना. आणि जसा जसा चौकार आणि षटकार लागी राहणार तर इन टीम आई संघ खरंच धोकामा आहे. हृदयना टोका 72 ना 144 विजयालेत. चांगला प्रयत्न फिल्डिंग टीम कडून चेअरअप करणार इन टीम संघ. उडावा जोरदार मारा शेमुड पुष्या शॉट आणि चांगला झेल लेवाना प्रयत्न होता. आणि इन टीम रायडर आई संघ खरंच 4 ओव्हर 56 धावा झालेल्या आहेत आणि 34 धावांची आवश्यकता आहे 24 चेंडूंमध्ये. नक्कीच आपल्या मायबोली भाषेत आपल्या ऐराणी भाषेत दादांनी एवढी छान कॉमेंट्री करतायत. मी तेली प्रीमियर लीग कडनं सर्वांना विनंती करेन की सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. दादा आपल्या मायबोली भाषा ही आपल्या तेली प्रीमियर लीगच्या मंचावरतून सर्वांना सांगू इच्छितो की आपली भाषा ही राष्ट्रभाषा ही आपली राष्ट्रभाषा ही कोणी विसरू नका आणि याचं विसर पडू देऊ नका. मी आपल्या तेली प्रीमियर पर्वाकडनं दादा तुमचं नाव काय रोहन दादांचं कौतुक करतो आणि रोहन दादांना आपण फुलगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करूया. सर्वांनी परत एकदा रोहन दादा टाळ्या वाजवून स्वागत करायचंय. बोला संताजी जगनाडे महाराज की जय. द्या भाऊ प्लीज दादांना प्लीज तुम्ही आपल्या टीम कडनं पुष्पगुच्छ देऊन दादांचं स्वागत करायचं आहे. खूप छान दादा खूप छान आवाजात तुम्ही आपल्या समाजाचं मनोबल या ठिकाणी वाढवलंय. या मोठा भाऊ या प्रशांत भाऊ या या ना या ना या ना या. व्हाईट बॉल या ठिकाणी व्हाईट बॉल आहे. भाऊ फोटो घ्या ना फोटो घ्या. खूपच छान दादा. मी दादांना विनंती करेल की आपल्या मायबोली ऐराणी भाषेत तुम्ही परत एकदा आपल्या पूर्ण संघाचं आपल्या पूर्ण खेळाडूंचं मनोबल वाढवायचं आहे. कंटिन्यू. धन्यवाद दादा प्रेम दाखवल्याबद्दल. संकेत उडावा हवामा शे बॉल बहुतडे तयार छे आणि परत मिस फील्ड ना बादशाह या टीम जास्तच देखाले भेटी राहणार. मिस फील्ड कधी चालू आहे. जर कप्ताननी कधी नजर मारी तर नक्कीच फिल्डिंग मुळे आपण सामना गमावसूत हाई नक्की त्याचा लक्ष माही. अठ्ठावन्न धावा व्हायला शेत. बावीस बॉलर्स में 32 पाहिजे आणि बोला चौधरी तयार छे. इन टीम हाऊ संघासाठी बोला चौधरी धोका बनेली सन उभा छे. पुन्हा तथा चेंडू फेकी राहणार. जथा नको तथा टाकी राहणार आणि जथा मारणार तथाच मारला ना बोला चौधरी सुद्धा.
परत तताश टाकला होता भाऊनी कयामत येईल शे काहीतरी नवीन करणं पडी भाऊ कारण की तिसरा चेंडू आपण तता टाका खरंच परत तताश टाका आणि तताश उडावा जोरदार शॉट बांडी कशा उर्फ शेमुड पुशा शॉट जोरदार षटकार आणि पंचशी सुद्धा तारीफ करणी पडी कारण की इथलं सोपं नाहीये दिनभर उभं राहणं दादा जोरदार टाड्या यार त्यासाठी होई जाऊ द्या भाऊ टाड्या तर होई जाऊ द्या यार तू एक येणार बटेले इन टीम संघ यांसाठी थोडं कठीण होई जायला शे क्वालिफायर मा एंट्री लेवासाठी हवामा चेंडू शे बॉलर तयार शे आणि पुन्हा परत सोडेल शे जेल मी तर सांगत कॅप्टन तुमले ध्यान मा लेना पडी नाही तर ये बलतीच जाई कितला कॅच ड्रॉप जाई ध्यान ठेवणं पडी भाऊ कारण की तुम्ही जर मॅच हारशात तर फिल्डिंग मुळेच हारशात आणि कॅचेस विन मॅचेस 70 धाबा होई जाईल शेत 19 बॉल मा 20 रन पाहिजे आणि बोला चौधरी किराणा 10 बॉल 29 रनवर आणि कुणाल चौधरी नंदुरबार वाला किराणा 7 बॉल 13 रनवर काही जास्त गाईगर्दी करान काम नाही आहे नेमका बाजार आपला उइराना आणि बाजार करीसन घर निघाना प्लॅन मारायच्यात राजू भाऊ जबरदस्त माइंड गेम के उस्ताद शेवटना चेंडू उडावा मिड विकेट ना दिशामा आणि चांगली फिल्डिंग देखायला भेटणी बाऊस कडून आणि ओव्हरची समाप्ती 5 ओव्हर 71 धावा 2 गडी बाद 18 बॉल मा 19 रन लागी राहणार स्टार पॅलेस हाऊस संघाले कड़ाक मारेले लगाव दम मिटाव गम कुणाल चौधरी बहुता पूरा पक्का छे लाल कलर ना मांजा बनाय राना बहुता नक्कीच भुसावळ कडे मारला ना तो पण गाडी तडूनच लागावशे भाऊ आता नंदुरबार मारण्याचा प्रयत्न होता कारण की गाडी भेटी द्यायला होती भाऊले पण गाड्यासवर गाड्यात म्हणून मीच जाई ती गाडी आता पुढणी गाडीसाठी तयार शे
पुन्हा माराना प्रयत्न होता कथामत आणि मिस फील्ड व्हायले मिस फील्ड एकाले बेटरांनी 2-3 कलगोची बॉल धरेलचे चांगली फिल्डिंग करणी पडी कॅप्टन आपण क्वालिफाय होई जाईल शेत आणि पंचसना निर्णय येईल शे लेग बाय ना इशारा आहे कारण की आपण क्वालिफाय होई जायले आपले क्वालिफाय होई जायले तर पुन्हा सामन्यासाठी आपली फिल्डिंगवर नेमकं ध्यान देणं पडेल कारण की फिल्डिंगमुळे आपण मॅच मा मागेत फिल्डिंग जर चांगली जाई असती तर नक्की जाई मॅच मा तुम्ही कमबॅक जोरदार करा आता कुणाल भाऊ ध्यान ठेवणं पडे फुल टॉस बॉल उडावा जोरदार छगडी रिव्हर्शिप केवाना प्रयत्न होता नक्कीच नेफानगर जवानी इच्छा होती बोला सर यासनी आधा रोटी तवामा आणि फिल्डिंग वाली टीम हवामा अशीच कंडिशन चालू छे चांगला बॉल टाका चांगली वापसी करी बॉलरने 1 रन बारा चेंडूसमा 5 रन लागी राहणार स्टार पॅलेस संघले 1 बॉल बाकी आहे पंच ओव्हर झालेले कैवल्य डेव्हलपर्स वर्सेस शिव शीतल फाउंडेशन या संघाचे दोघी कप्तान यांनी मंचाकडे याचे टॉस का बॉस लवकर यावं वेळेचं बंधन असू द्या पाणी भरायला जा नाही भाऊ ध्यान माराव द्या आणि परत तथा टाका बोला सरले आणि स्टार पॅलेस संघ क्वार्टर फायनल केव्हासाठी पात्र होईराना असं दिखी राहणं आणि इन टीम आई संघले घर जाणं पडी असं वाटी राहणं पटका आणि पुन्हा मिस फील्ड वहिनी कीपर कडून देखाल गयत आणि मागून चांगला कमबॅक जोरदार फिल्डिंग करी आणि 22 3 रन लागी राहणार गजू बोला सर तयार पटका आणि मारा आणि सामना समाप्त करा स्टार पॅलेस संघ विजयी ठरलेला आहे जिंकलेल्या टीमचं अभिनंदन हारलेल्या टीमचं कौतुक आणि चेतन चौधरी टॉस का बॉस